येणाऱ्या पिढ्यांचा जर उद्धार करायचा असेल तर कोण करू शकते मावशी सांगतो मावशीकडे तुझं हे नाही माहिती नाही कोण करू शकते कोण करू शकते मावशी आपला उद्धार जर कोणाचा करायचा असेल ना मावशी तर ते फक्त आणि फक्त शिक्षणच करू शकते शिक्षण आपण स्वतः ठरवा की आपल्या कुटुंबात जन्माला येणारे जे मूल आहे अपत्य आहे ते आपल्या समाजाला आपल्या संपूर्ण समाजाला आपल्या कुटुंबालाच नव्हे आपल्या गावालाच नाही तर देशाला पुढे नेण्याची ताकद फक्त मावशी कोणाला मावशी माझ्यासोबत बोललो मावशी माझ्यासोबत बोलला का तिकडे बोलतो फक्त ताकद कोणाच आहे शिक्षणात आहे बाबासाहेब आंबेडकर शिकले ना मावशी बाबासाहेब शिकले का नाही एका महाराजाचं पोरगं होतं ज्याला वर्गात बसू देत नव्हते मावशी आणि त्यानं काय लिहिली देशाची राज्य घटना लिहिली त्याने गाडीत बसू दे नाही तर त्याने बैलगाडीत बसू दे नाही त्याच्या नावानं काय आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ज्याने बैलगाडीत बसू देत नव्हते दादा ज्याला बैलगाडीत बसू देत नव्हते त्याच्या नावानं काय आंतरराष्ट्रीय नागपूरला कधी गेले असेल तो विमानतळ आहे किती मोठी क्रांती आहे म्हणून आपल्या घरात आपल्या मुलाला जर सांगायचं असेल ना तर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र सांगा आई म्हणले कराला रे कुलकी बा आई म्हणले कराला रे कुलकी बाबासाहेबांची जयंती सुरू बाबासाहेबांची जयंती आपण आता केली भारतातच केली हा असा एक महामानव आहे की याची जयंती संपूर्ण जगात साजरी भारतातच नाही संपूर्ण जगभरात त्याची जयंती साजरी केली का झाली कारण तो शिकून संपूर्ण लोकांना लाजवून एवढं शिक्षण घेतलं आता मला एक आनंदाची गोष्ट इथे जाणवली असा खूप आनंद झाला दिवाकर बोला एवढा आनंद झाला आपले विलास तांबे आहे का इथं विलास तांबे विलास इकडे होतो खरं पाहिलं तर ये इकडे ये विलास भाऊ आणि यांनी आम्हाला सांगितलं की म्हणजे सर माझ्या गावामध्ये 80-90% लोकांकडे शेती नाही आणि केवळ रोजमजुरी किंवा बाकी कार्यक्रम करून त्यांचा सगळ्यांचा चरितार्थ चालतो माझ्या गावाला एक दिशा द्यायची आहे मुलांमध्ये मुलींमध्ये शिक्षणाचं वातावरण निर्माण करायचं आहे तर याच्यासाठी आपल्याला काय करता येईल विलास भाऊचं शिक्षण किती आहे BSc ॲग्री MA इकॉनॉमिक्स आपल्या गावाची शान आहे का नाही आपल्या समाजाची शान आहे का नाही म्हणून विलास भाऊ मोठे आहे असं मला नाही वाटत विलास भाऊ बिलकुल मोठे नाही माझ्या कोण मोठा आहे मावशी हा मावशीच बोलतो शिक्षण मोठं आहे पण तो शिक्षण देणारा आपल्या गावामध्ये किती मोठा आहे मावशी याच्या तोडीचे रब्बी नाही होते म्हणजे हा तुमच्या गावाचा तुमच्या समाजाचा गौरव आहे की नाही तुम्ही टाळ्या वाजवू शकता का बरं आपल्या गावामध्ये काही याच्यासारखे पोरं झाले पाहिजे का नाही होईल बिलकुल होईल आणि म्हणून मला विलासचं कौतुक वाटत नाही या गावात तर विलासच्या वडिलाचं कौतुक आहे विलासला ज्या मायेनं जन्म दिला आणि ज्या समाजामध्ये ज्या गावामध्ये एकही MA झालेला पोरगा एकही झालेली MA झालेली पोरगी नाही त्या गावात जर त्यांनी आपलं रोज मजुरी करून असे पोरं जन्माला घातले असतील त्यांच्यावर संस्कार टाकले असतील तर सत्कार कोणाचा करायला पाहिजे विलासचा का लक्ष्मणचा कोणाचा करायला विलास भाऊ तुम्ही बसा लक्ष्मण काकाला विनंती करतो तुम्ही इकडे आई म्हणले कराला रे कुलदीपा
आधी म्हणले हाती पाठी घेताना मला स्वरावे नियमाप्रमाणे साधयन करावे हे बोल करू जे तुझ्या शिक्षका सायका आई म्हणले करा रे जयस्वालजी सावंत हे बसलेले आहेत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी समोर या. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. सरांकडे पाहिल्यावर तुम्हाला चांगलं वाटते का वाईट वाटते? हा, आपलं काहीतरी भूषण आहे असं वाटतंय ना? आहे ना आपली ताकद? मग असे वकील समाजामध्ये आपले एकच पाहिजे का शेकडो पाहिजे? मावशी, तुम्ही ब्राह्मण समाजामध्ये जा किंवा ज्यांना महार महार म्हणून आपण हिरवत होतो, जे आता बौद्ध म्हणून आहे, त्यांच्या समाजात पहा, त्यांच्या घरामध्ये 100 घरं असतात ना मावशी, तर 100 पैकी 100 शिकलेले आहेत. आणि असे शिकलेले असे तसे शिकलेले नाही, क्लास 1 ऑफिसर आहे सर, क्लास 1 ऑफिसर आहे. मग आपण आपल्याला कोणी अडवते का शाळेत शिकताना? ते आमचे सर आहे मुख्याध्यापक. थोडंसं ऐका, मी थोडं वर्मावर बोलतोय. वकील साहेब असल्यामुळे मला काय घेऊ नये. आता इथे वकील माझ्यासोबत वकील साहेब आहे, त्याच्यामुळे मला काही भीती नाही आहे. म्हणून मी तुम्हाला खरं खरं सांगतो सर. सांगू ना? हॅलो हॅलो, मी ॲडव्होकेट शेखरराव सावंत आणि आम्ही न्यायालयामध्ये वकिलीचा व्यवसाय करीत असताना जे सरांनी काही आता मार्गदर्शन करतात, तुझं आहे तुझं पाचवी जर काय घेणार असेल, हे सर्व आपल्यामध्येच अवलंबून असतं. शिक्षणाची फार मोठी धुरा आहे. जर शिकला तर मोठं होतात, अन्यथा नाही आहे. मी शिकतो, मी घडलो म्हणून माझे मुलं घडावं अशी अपेक्षा असतं. ते प्रत्येकाचं कर्तव्य आहे. नुसतं मी मोठं म्हणल्याला मोठं होऊ शकत नाही. मी पण घडलो, दुसऱ्यांना पण घडू द्या, हे संकल्प जीवनात राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. खरोखर असे प्रोग्राम नियोजन करणं फार अत्यंत महत्त्वाचं आहे. दिशात्मक कार्यक्रम होणं फार गरजेचं आहे. म्हणून सर आलात, मार्गदर्शन होत आहे, हे ऐकल्यानंतर असं वाटतं एक नवी ऊर्जा निर्माण व्हावी, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. धन्यवाद. आपलं नाव सर? शेखरराव सावंत. सावंत. अच्छा अच्छा, ओके. वा वा, मग आम्ही हटायची भेटा आम्हाला. मी सावंत सरांना विनंती करतो की लक्ष्मण काकाचा शॉल देऊन सत्कार करावा. आमच्या काकू आल्या नाही, द्या एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फोटो घ्या, फोटो घ्या कोणीतरी गावात. तुम्ही फोटो घ्या बसलेले. सरांचा मुलगा सुद्धा लॉ करत आहे. या दर्शन आहे का? अरे ये. तुमच्या माहितीसाठी सांगतो सर, मी सुद्धा ॲडव्होकेट आहे. मी सुद्धा लॉ केलेला आहे. मी ॲडव्होकेटपणा करत नाही, परंतु लॉचं एज्युकेशन मी घेतलेलं आहे. माझं MA इंग्लिश, B.Ed, LLB, TKT कॅम्ब्रिज नावाची लॉ कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी डिग्री, हे सगळं करत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्यावर, जीवन कार्यावर हे काम करतो. आणि म्हणून तुमच्यासारखे लोक जर भेटले आणि तुम्ही जर या लोकांना दिशा देण्याचं काम करत असाल तर तुमचं स्वागत आहे. आपण मिळून काम करतो. धन्यवाद. थँक्यू. तुझं नाव काय? दर्शन. दर्शनचं एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पुढे जाऊन काय करणार आहे तो? लॉ वकिली करणार की काय करणार? तो तिच्या वकीलच करणार आहे.
शाबाश. याचे जर केसेस आल्या, कारण आपल्या समाजामध्ये कसं आहे भाऊ, काही लोक दारू पिते, काही लोक मटका लावते आणि ते जे भांडणं होते का बाबा, मग ते केसेस कुठे जाते, तुझ्याचकडे येणार. सोडवशील का मग? हो सर, सोडतो बोलतो तो का. याचा एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. आपलं लेकरू आहे, आपण सत्कार केला पाहिजे, आपण स्वागत केलं पाहिजे. धन्यवाद. थोडी बस 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 झाला. पण आपल्या लोकांनी भांडावं याच्यासाठी आपण काम नाही करायचं. आपल्या लोकांमध्ये भांडणच कसे होणार नाही. आपले लोक भांडतात का, दारू पिते म्हणून भांडतात. बरोबर मावशी, अचूक. तुझ्याचकडे पाहून मी कार्यक्रम करणार मावशी, कारण तुझ्यामध्ये मला माय दिसत आहे. तुला राग नसून येत तर लोकांमध्ये, आपल्या लोकांमध्ये भांडणं होऊ नये. आपले लोक सत्कर्मी राहावे, त्यांचं जीवनमान उंचावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण कोणाचा आदर्श ठेवला पाहिजे समोर? कोणाचा? आई म्हणे हाती पाठी घेताना मला स्वरावे, हाती पाठी घेताना मला स्वरावे, नियमाप्रमाणे तू अध्ययन करावे, तुझे कोण करू दे तुझा शिक्षका, भीमा सारखा, भीमा सारखा. आई म्हणले कराला रे गुरुदीपा, भीमा सारखा, भीमा सारखा. इथे कोणती मुलगी बसलेली आहे का, ती 10वी 12वी आहे काय का ती मुलगी? नाही आहे. काहून नाही मावशी मुली? फक्त पोरायला शिकवायचं का मावशी? हे आमचे सर आहे, मुख्याध्यापक आहे. पहा सरांकडे थोडं पाहून घ्या. आम्ही इथे का आलो त्याच्यातले बरेच, हे सुद्धा आमचे शिक्षक आहे. हे संगीत विशारद आहे, संतोष भाऊ उत्कृष्ट गायक आहे, दिवाकर भाऊ उत्कृष्ट तबलावादक विशारद आहे, भगवान चौधरी हे सुद्धा भगवान आहे. बरोबर का नाही? हा. तर हे सगळे लोक आम्ही तुमच्यापर्यंत का आलो, कारण सर जिथे मुख्याध्यापक आहे त्या गावातही आपल्याच समाजाची लोकसंख्या जास्त आहे. पण दुर्दैव काय माहिती आहे का, आपले पोरं शाळेत नाव टाकले, काही बरोबर अर्धे का ते असे गायब होते सर, हे वास्तविकता आहे. आणि मला शिक्षण आणि दिन दुबळे गळले गुळले किंवा समाजाचा जो घटक आहे, आता विलास भाऊने मला सांगितलं की सर म्हणे शिक्षणाचं प्रमाण अजिबात नाही म्हणे आमच्या इथे. कुठे एखादी एक देव प्रसन्न झाला, मावशी कोण चालली तिला, मावसा घरी आहे का? एक देव प्रसन्न झाला मावशी एका जणाने, आणि तो असा रस्त्याने चालला होता, शहरातून फिरला, त्यांना माड्या पाहिल्या, मोठे मोठे घरं पाहिले. त्याच्यानंतर एक माणूस असा रस्त्यात चालला होता, त्याच्यावर सगळे हार, फुलाचे हार टाकत होते, शाल टाकून सत्कार करत होते, जसं आपण सरांचा केला असता तसं सगळं. आणि त्याच्या मनात आलं का हे मलाही का नाही भेटत, काका लक्षवंत काका, हे मलाही का नाही भेटत. तर देवाची भक्ती केली आणि देव प्रसन्न झाला त्याने. पहा, आणि त्याला देव का म्हणे, देवाला सत्व म्हणे, देवा मला समृद्धी दे, म्हणजे माझ्या घरामध्ये समृद्धी येऊ दे. समृद्धी येऊ दे म्हणजे खूप पैसा अडका येऊ दे. दुसरी गोष्ट मला सन्मान मिळू दे, म्हणजे सगळ्या लोकांनी मला मान सन्मान मिळू दे, सगळ्या लोकांचा. बरं ठीक आहे. अजून माझ्या घरामध्ये येणाऱ्या पिढ्या, ज्या पुढच्या पिढी येईल त्यांचाही मान सन्मान होते. तुझ्या सगळ्या गोष्टी सार्थक हो म्हणे, तू फक्त एकच गोष्ट कर. काय कर? शाळा शिक, शाळा शिक.
त्याच्या पलीकडे दुसरी या जगात कोणतीच गोष्ट नाही की जे तुम्हाला मान सन्मान देईल, जे तुम्हाला संपत्ती देईल, जे तुमच्या बाप दादाची जे आहे त्याचा रुतबा वाढवेल, अशी जगात कोणती गोष्ट नाही. धनगराचा पोरगा मावशी, बरं तुम्हाला हे सांगून ठेवतो, इथं तरुण पोरं बसलेले आहे, कोण याच्यात शिकत किती आहे हात वर करा फक्त, शिकत किती आहे हात वर करा फक्त. हा एक शाबाश. अजून इकडे मागे बसलेले पोर आहे थोडं, हा इकडे आहे शाबाश शाबाश. हे धनगराचा पोरगा जेव्हा UPSC पास होते, शिक्षणासाठी पैसा लागतो का मावशी? अजिबात नाही. खोटी गोष्ट आहे, शिक्षणासाठी पैसा लागत असेल. कारण कलेक्टरचे पोरं, जो कलेक्टर असतो, जे क्लास 1 ऑफिसर असते, त्याचे पोरं ड्रग्स खाऊन मरत आहेत का? सरांना माहित असेल, ड्रग्स खाऊन दारू पिऊन ऍक्सिडेंट होऊन मरत आहे. परंतु भांडे घासणारीच्या 3 पोरी IAS झालेल्या IAS. भांडे घासून चरितार्थ चालवणाऱ्या ज्या माय आहे, एकटी माय, तिला पोरीला मापही नाही मावशी, 3 पोरी, आणि 3च्या तिन्ही त्या माईनं काय केलं, एक IAS IPS क्लास 1 ऑफिसर केलं. शिक्षणासाठी पैसा लागतो का? अजिबात लागत नाही. फक्त काय लागते? मनातून इच्छा लागते का मला माझ्या घरामध्ये माझ्या वंशाचा दिवा, पोरगा नाही आहे, पोरगी सुद्धा तुमच्या वंशाचा दिवा, पोरगाच नाही. माझ्या घरामध्ये जे मूल जन्माला येईल ते उच्च मोठीच मी तयार करेन. एकही दिवस शाळेतून त्याने घरी बोलवणार नाही, घरी ठेवणार नाही. आमचे सर आम्हाला व्यथा सांगतात की म्हणते सर 70 पोरं आहे म्हणते त्याच्या शाळेत, आपल्या समाजाचे नाचझोकीचे 70 पोरं आहे, परंतु 70 पैकी 35 पोरं जे नाव टाकलं का जे गायब होते. शिकन का मावशी? शिकन का सांग बरं मावशी? नाही शिकत. बरं एक आपलं व्यथा असू शकते की आपलं त्याच्यावर पोट आहे, आपलं त्याच्याशिवाय भागत नाही, पण त्याच्यावर इलाज आहे ना. त्याच्यावर इलाज काय आहे? तुम्ही पोरांची काहीतरी व्यवस्था त्याच गावात करा, मग तुम्ही जा. किंवा दुसरा इलाज आहे, ज्या गावात गेले त्याही गावात शाळेत पोराला पाठवता येते. आम्ही मास्टर लोक असा आम्हाला माहिती, आम्ही कोणतेही पोरं आमच्या शाळेत बसू देतो. त्यांना फक्त सांगायचं जाऊ की माय बाप इथं कामानिमित्त आलेले आहे, त्याला आम्ही तिथं शाळेत बसू द्या. सगळेजण बसू देते. पण व्यथा अशी आहे, सर आम्हाला नेहमी सांगतात, आमचं मन व्यथित होते की जो कळला गोळा समाज आहे, बाबासाहेबांनी जी राज्यघटना लिहिली ना, ती आपल्यासाठी. कोणीच मागासलेला राहू नये, कोणीच दीन दुबळा दलित किंवा गळला गोळा राहू नये, म्हणून बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली. परंतु अजूनही आमच्या समाजामध्ये केवळ एक समाज, 2 समाज, या भारतामध्ये 6742 जाती आहे. किती जाती आहे काका? 6742 जाती आहे. आणि त्याच्यातली 1 जात 2 जात पुढे गेल्यानं समाज चांगला होते का? भारत देश चांगला होते का? एखादा पाहुणा आला तुमच्या घरी आणि त्याने म्हणलं भारत किती श्रीमंत आहे, आणि त्याने नेऊन दाखवला ताजमहाल, हे पण आमचा भारत एवढा श्रीमंत आहे, म्हणलं होईल का? अरे इकडे झोपडे आहे हे दाखवणार आहे का? म्हणून ताजमहालांना कोणाचं किंवा एका गावातला किंवा समाजातला 1 माणूस 2 माणूस शिकल्यानं होत नाही, 1 समाज 2 समाज पुढे गेल्यानं होत नाही. प्रत्येकाच्या मुलीला, प्रत्येकाच्या मुलाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून बुद्ध, कबीर, भीमराव फुले या मातीत जन्मले, आपल्यासाठी झटणारे हे लोक. गौतम बुद्धांनी सांगितलं, गौतम बुद्धांना एका मायनं विचारलं होतं मावशी त्या काळामध्ये की मेरे देवा, बुद्ध देवा, माझ्या गावामध्ये तुम्ही आलेला आहे, तर मला एक सांगा, माझ्या मुलाला मला शाळेत टाकायचं आहे, माझा मुलगा 6 वर्षाचा आहे, मी कोणत्या वर्षी त्याला शाळेत टाकू? कोणत्या वर्षी शाळेत टाकू म्हणे? तर बुद्धदेव काय म्हणतात? त्यांना बुद्ध म्हणतात की माय, सर माय म्हणते, बुद्धदेव त्यांना सांगतात की माय म्हणे उशीर झाला ना म्हणे, तुला 6 वर्षाचा पोरगा आहे किंवा उशीर झाला ना म्हणे, तुमच्या पोटी पोरगी जन्माला येणार आहे हे तुम्हाला माहित राहते, त्या क्षणापासून तुम्हाला त्याचं नियोजन करावं लागतं. तुम्ही शहरातले पोरं पाहता 2ऱ्या-3ऱ्या वर्षी शाळेत जातात, आणि आपण शाळेत जायच्या वयातही त्यांना जर बाहेर घेऊन जात असेल तर याच्यापेक्षा मोठी वाईट गोष्ट कोणतीच नाही. म्हणून गुरु
माझा साहेब झाला. या बात गुरु उडणारा पोरगा माझा साहेब झाला. तहसीलीतला मोठा आता नायब झाला. तहसीलीतला मोठा आता नायब झाला. त्याचा दराराचे सरकारी नोकरात. त्याचा दराराचे सरकारी नोकरात. बाबासाहेबामुळं तुझ्याने माझ्या घरात नाही भरलं माझ्या दुबळ पोरात. नाही भरलं माझ्या दुबळ पोरात. बाबासाहेबामुळं तुझ्याने माझ्या घरात. बाबासाहेबामुळं तुझ्याने माझ्या घरात. आपल्याला ताकद देणारी. आता एक मावशी म्हणाली, हे मावशी आजीबाई बसली आहे. त्या आजीबाई का म्हणणार, तू मलेच काय सांगून राहिला म्हणाल. हे आता माझ्या का पोरं आहे का लहान का म्हणणार. आता माझ्या का पोरं आहे का लहान मी बोलायला शिकू. पण मावशी तुझ्या घरी तुझ्या नातू आहे ना, आहे की नाही. नातवाला तर तू वेळ काढून बरोबर वेळेमध्ये चल उठ. 7 वाजले 8 वाजले उठ. नातीनले हात धरून शाळेत घेऊन घालू शकते का नाही. सांग मावशी. हे मावशी बरोबर मन प्रतिसत्य करू शकतो ना आपण. शाळेत घेऊन घालू शकतो का नाही. घालू शकतो. म्हणून ह्या गोष्टी सगळ्यांनी शिकल्या पाहिजे. सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्या घरी एखादा कार्यक्रम झाला नाही तरी चालेल. तुम्ही इकडे तिकडे काही काम एका तेरवी माणसं मयत पुढे गेले नाही तरी चालेल. पण आपले पोरं शाळेत गेल्यापासून वाचले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, एक महत्वाची गोष्ट सांगतो, त्याने व्यसन लागू देऊ नका. त्याला खर्रा खाऊ देऊ नका मावशी. त्याला तंबाखू खाऊ देऊ, त्याला बिडी पिऊ देऊ नको. त्याला मटका तर लावू देऊ नको. कारण आता